हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, उपनिषद परिचयातल्या पुढच्या भागामध्ये प्रश्नोपनिषदातल्या 6वा प्रश्नाचा विचार आपण आता करणार आहोत. हा 6वा प्रश्न भारद्वाजांचा पुत्र सुकेश याने विचारलेला आहे. तो प्रश्न विचारण्यामागची त्याची आणखी एक भूमिका फार रंजक आहे, ती आपण आता बघूया. अथ हैनं सुकेशा भारद्वाजः प्रपच्छ भगवान हिरण्यनाभः कौसल्यो राजपुत्रो ममम उपत्येतें प्रश्नं पृच्छत षोडशकलं भारद्वाजं पुरुषं वेत्थ तमहं कुमारम् अब्रुवं नाहमिमं वेद यद्यदं विदृशत् कथं ते नावीक्षमिति समूलो एव वा एष परिशुष्यति येन मृतं वदति तस्मात् हर्यां नृतं वक्तुं स तूष्णी रथम् आरुह्य प्रवर्जाहो तं त्वां पृच्छामि क्वासौ पुरुष इति. आता याचा अर्थ बघूया. अगोदर शब्दशः अर्थ बघूया, नंतर भावार्थ बघूया. अथ ह एनम, नंतर या महात्मा पिप्पलाद ऋषींना भारद्वाजः सुकेशः प्रपच्छ, भारद्वाजांचा पुत्र भरद्वाज ऋषींचा पुत्र सुकेश याने विचारलं, भगवन कौसल्यः राजपुत्र हिरण्यनाभः माम उपेत्य, हे भगवान पिप्पलाद मुनी, कोसल देशाचा राजा हिरण्यनाभ एकदा माझ्याकडं आला. एतम प्रश्नम अपृच्छत, आणि मला त्यांनी विचारलं, भारद्वाज षोडशकलम पुरुषम वेत्थ, त्यांनी मला काय विचारलं, हे भारद्वाजा 16 कलावाला पुरुष, 16 कला असलेला पुरुष तुला माहिती आहे का? तम कुमारम अहम अब्रुवम, तेव्हा त्या कुमाराला मी सांगितलं, अहम इमम न वेद, मी हे जाणत नाही. यदि अहम एमम अविदुषत ते कथम न अवक्ष्यम इति, जर मला माहीत असलं असतं तर मी तुला सांगितलं असतं, मी तुला का बरं सांगणार नाही? एषः वै समूलः परिशुष्यति, हा मनुष्य अवश्य मुळाच्या सहित सर्वथा ज्याप्रमाणे झाड नष्ट होतं त्याप्रमाणे सुकतो. जो अनृतम अभिवदती, जो खोटं बोलतो, म्हणून मी खोटं बोललो नाही. मग राजकुमारांनी काय केलं? सहा तृष्णीम रथम आरुह्य प्रव्रजाजो, तो आपल्या रथावर चढून निघून गेला. तम त्वाम पृच्छामी, म्हणून मी आपल्याला विचारतो, असौ ह्या 16 कलाचा पुरुष कुठे असतो? बघा गंमत कशी झालेली आहे. एकदा भरद्वाज ऋषीच्या पुत्राला कोसल देशाचा राजपुत्र हिरण्यनाभ याने विचारलं की, अहो भारद्वाज ऋषींचे पुत्र, तुम्हाला 16 कलांचा पुरुष माहीत आहे का? भरद्वाज ऋषींचा पुत्र सुकेश, त्या सुकेशला कोणी विचारलं? कोसल देशाचा राजपुत्र हिरण्यनाभ, त्याने विचारलं की, हे सुकेश, तुम्हाला 16 कलांचा पुरुष माहीत आहे का? तेव्हा त्याने स्पष्ट सांगितलं की मी जाणत नाही, आणि जाणत असतो तर तुला मी अवश्य सांगितलं असतं. तुला सांगू नये ह्याला काही कारण नाही, म्हणजे मी तुला सांगितलंच असतं. परंतु जर मला माहीत नाही तर मी तुला खोटं का बरं सांगू?
कारण जो खोटं बोलतो तो ज्याप्रमाणे झाड मुळापासून उपटून जातं त्याप्रमाणे त्याचा नाश होतो. म्हणून मी खोटं बोलायचं धाडस केलं नाही. आणि म्हणून माझ्याकडून उत्तर न मिळाल्यामुळे तो राजकुमार आपल्या रथावर स्वार होऊन निघून जसा आला होता तसा निघून गेला. तेव्हापासून माझ्या मनामध्ये ही शंका आहे की 16 कलाचा पुरुष हा कुठे असतो. तरी कृपा करून मला याचं उत्तर द्या. आता या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आजकाल विद्यार्थ्यांमध्ये जे कमी असतं की एखादी गोष्ट आपल्याला माहीत नाही किंवा आपल्याला समजलेली नाही की जी कळायला पाहिजे परीक्षेच्या दृष्टीने म्हणा किंवा अभ्यासाच्या दृष्टीने किंवा करिअरच्या दृष्टीने, तर ती कळेपर्यंत आपल्या मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थता पाहिजे. ती अस्वस्थता आजकाल विद्यार्थ्यांमध्ये दिसत नाही, बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये दिसत नाही. काय नाही आलं तर नाही आलं, ऑप्शनला टाकू, हे नाही. आता ह्याला भारद्वाज म्हणजे भरद्वाज ऋषींचा जो पुत्र आहे सुकेश, त्याला ती अस्वस्थता आहे बघा की 16 कलांचा पुरुष मला माहीत नाही. मी इतका वेदाभ्यास केला, वेदांग वाचली, वेदांत वाचली, गुरुगृही राहून शिकलो, पण 16 कलांचा पुरुष मला कसा माहीत नाही, हे मला माहीत असायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला जे माहीत नाही ते त्यांनी पिप्पलाद ऋषींना विचारलेलं आहे. दुसऱ्या मंत्रामध्ये पिप्पलाद ऋषी उत्तर देतात, तस्मै स होवाच इहैवांत शरीरे सौम्य स पुरुषो यस्मिन्नेताः षोडशकलाः प्रभवन्तीति. तस्मै सह उवाच सौम्य. मग सुप्रसिद्ध असलेल्या पिप्पलाद ऋषींनी आपल्या शिष्याला सुकेशाला म्हणाले, हे सौम्य, अंतःशरीरे एव सहा पुरुषः यस्मिन् एतः षोडश कला प्रभवन्ति. शरीराच्या आतमध्येच हा 16 कला असणारा पुरुष आहे. आता या मंत्राचा जरासा खुलासा करूया. या मंत्रामध्ये सुकेशाच्या प्रश्नाला पिप्पलाद ऋषी उत्तर देत आहेत, हे प्रिय सुकेशा, ज्या परमेश्वरापासून 16 कलांचा समुदाय संपूर्ण जगद्रूप विराट शरीर उत्पन्न करतो, तो परमपुरुष आपल्या शरीरातच विराजमान आहे. त्याला शोधण्यासाठी अन्यत्र जाण्याची गरज नाही. याचा अर्थ असा आहे की आपल्या हृदयामध्ये जो परमात्मा आहे तो मिळवण्यासाठी जी उत्कट अभिलाषा लागते ती तिथेच मिळेल. त्याचं सविस्तर वर्णन पुढच्या मंत्रामध्ये करतात. स ईक्षाम चक्रे कस्मिन्न उत्क्रांतो भविष्यामि कस्मिन् वा प्रतिष्ठते प्रतिष्ठासामिति. त्या परमात्म्याने 6 ईक्षाम चक्रे विचार केला. काय विचार केला? कस्मिन् उत्क्रांते अहम उत्क्रांतः. कोणत्या शरीरापासून बाहेर जाऊन मी कोणत्या शरीरात प्रवेश करेन, वा कस्मिन् प्रतिष्ठते प्रतिष्ठिष्यामि इति, किंवा कोणत्या ठिकाणी मी स्थित म्हणजे व्यवस्थित दीर्घकाळ राहू शकतो. त्याचं जरा एक्सप्लेनेशन करतो मी इथं.
या जगाची रचना करणाऱ्या परमेश्वर पुरुषाने विचार केला की मी ज्या ब्रह्मांडाची रचना करू इच्छितो त्यामध्ये असं कोणतं तरी तत्त्व मी मिसळलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये एक तत्त्व असलं पाहिजे की मी तिथं स्वतः राहणार नाही, परंतु माझी सत्ता त्या ठिकाणी जाणवेल, माझं अस्तित्व त्या ठिकाणी जाणवेल अशा प्रकारे मी कोणतं तत्त्व या ब्रह्मांडामध्ये मिसळू किंवा या ब्रह्मांडामध्ये समाविष्ट करू, अशा प्रकारचा विचार परब्रह्माने ब्रह्मांडाची रचना करण्यापूर्वी केलेला आहे. म्हणजे बघा, तुम्हाला मी एक उदाहरण देतो. आपण शाळेमध्ये प्रयोगशाळेत प्राणवायू कसा तयार करायचा हे शिकलेलो आहोत. KClO3 + MnO2 = 2